मित्रांनो, आज आपण साखेगाव येथे आलेलो आहोत. चिखली तालुक्यातील प्राथमिक शिक्षण काय असतं, अंगणवाडी मधलं या ठिकाणी अंगणवाडी ज्या आपल्याला बघायला मिळालेली आहे. आणि अंगणवाडीमध्ये खरोखर या ठिकाणी इथे आल्यानंतर हे जे बोलके चित्र आहेत, जे चित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बालमनावर कसे या ठिकाणी संस्कार रुजवायचे, आणि आज आपण बघतोय की ही शिक्षण देणं ही काळाची गरज आहे आणि अतिशय खर्च शासन या अंगणवाड्यावर खर्च करते. आपण आपल्यासोबत शिक्षिका आहेत, त्यांना विचारा नेमकं आज या ठिकाणी शिक्षण कसं चालू आहे. नमस्कार सर, माझं नाव मीना श्रीकृष्णा जाधव. मी शाखेगाव राहते. शाखेगाव मध्ये राहून अंगणवाडी क्रमांक 2 माझा हे क्रमांक 2. आमच्या इथे 2 अंगणवाड्या आहेत, क्रमांक 1 गावामध्ये आणि क्रमांक 2 वरती. माझ्या आज ही जी मुलांना या ठिकाणी खेळाच्या माध्यमातून शिकवतात, त्यांच्या बालमनावर या ठिकाणी संस्कार टाकण्यात काम करताय, काय सांगणार? त्यांचा म्हणजे बुद्धीचा विकास हा बालपणातच झालेला असतो. बालपणात जर त्यांच्या बुद्धीचा विकास झाला, त्यावेळेस त्यांना समोरची जी चालना आहे ती समजा समोर गेल्यावर त्यांना पक्ष्यांची ओळख, प्राण्यांची ओळख, परत अंक, शारीरिक विकास कशामुळे होतो, बौद्धिक विकास हा कशामुळे होतो, हे आम्ही त्यांना आमच्या हसत खेळत या प्रशिक्षणातून आम्ही त्यांना रोजचं देतो. पालक वर्गांचा प्रतिसाद कसा आहे, मुलं पाठवतायत? हो सर, माझ्याकडे सगळं पारधी वस्ती आहे, म्हणजे सगळा भटका समाज आहे. त्यांच्यामुळे ते उत्साहानं, कारण की त्यांना कसं हसत खेळत मी जसं प्रशिक्षण देते, त्यामुळे ते खूप म्हणजे उत्साहानं पाठवतात. अच्छा, या ठिकाणी शासनाकडे काही मागणी वगैरे आहे का? काही उणिवा वगैरे आहे का अंगणवाडीमध्ये काही, जेणेकरून तुम्हाला मागणी करायची आहे की इथे आपल्याला हे साहित्य पाहिजे मुलांच्यासाठी? माझी मागणी म्हणजे चेअर, कारण की मुलांना आपण संगीत खुर्ची घेतो, तर संगीत खुर्चीसाठी मला चेअर अति आवश्यक आहे. आणि साहित्याची आवश्यकता आहे. काही साहित्य आहे, काही साहित्य नाहीये, काही साहित्य नाहीये. पण याच्यामध्ये या ठिकाणी मुलांचा जो आहार आहे, आहाराच्या संदर्भामध्ये काही अडचणी वगैरे आहेत? नाही, आहाराच्या संदर्भात म्हणजे काहीच अडचणी नाही, कारण की आम्हाला पोषण आहारामध्ये नाश्त्याला शिरा दिला जातो, भरडा म्हणजे गव्हाचा, आणि खिचडी. तर खिचडी पण म्हणजे चांगल्या प्रकारचे आम्ही हे करतो. पोषण आहार चांगले मिळते. मित्रांनो, अशा पद्धतीचं आज आपण अंगणवाडीला भेट दिलेली आहे, कारण की अंगणवाडी म्हटल्यानंतर हे या ठिकाणी प्राथमिक शिक्षण आहे. आणि प्राथमिक शिक्षण कसं द्यायचं आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी शिक्षणाचे धडे कसे द्यायचे, ह्याच बालमनावर रुजवण्याचा प्रकार या ठिकाणी अंगणवाडी करणं या ठिकाणी होतोय. आज आपण साखेगाव येथे आलेलो आहोत.